भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना, जिथे नेहमीप्रमाणे एक शांत आणि दुःखाचे वातावरण होते, तिथे एका सेकंदात असं काही विचित्र आणि अल्पनीय प्रकार घडणार होता की महाराष्ट्र हादरून जाणार होता. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हदरवाली नावच्या गावात ही खळबळजनक घटना घडली. गावातील एका प्रतिष्ठित, अत्यंत प्रेमळ आणि सुखदुःखात नेहमी धावून जाणारे मारुती काका, वयवर्ष 59 वर्ष, यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय कमी वयात काकांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. आता त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि शेवटचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच घरासमोर अलोट गर्दी जमली होती. मग त्यांच्या पार्थिवाला अंत्यसंस्कार देताना अक्षरशः लोक का पळाली असा प्रश्नच अनेकांना पडला असेल. अक्षरशः लोक आपला जीव मुठीत धरून पळाली. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि शेवटचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच घरासमोर अलोट गर्दी जमली होती. मारुती काकांनी आपल्या आयुष्यात खरी पुंजी म्हणून माणसेच कमवली होती. त्यामुळे हदरवलीसह आजूबाजूच्या 4 ते 5 गावामधून पंचक्रोशीतून जवळपास 1000हून अधिक लोकांसाठी तिथे गर्दी जमली होती. दुपारच्या सुमारास रामनाम सत्य अत्यंत जड अंतकरणाने अंत्ययात्रा गावाबाहेरील नदीकाठच्या निसर्गरम्य स्मशानभूमीकडे निघाली. ती स्मशानभूमी चहूबाजूने नदीने वेढलेली आणि घनदाट झाडींनी नटलेली होती. तिथे एक अतिशय जुने आणि महाकाय चिंचेचे झाड होते, ज्याच्या फांद्यांनी स्मशानभूमीच्या मोठ्या भागाला सावली दिली होती. अंत्ययात्रेतील ती सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर मारुती काकांच्या पार्थिवाला त्यांच्या थोरल्या मुलांनी जड पावलांनी अग्नी दिली. गवऱ्या आणि कोरड्या लाकडांनी तात्काळ पेट घेतला आणि चिता भडकू लागली. चितेमधून पांढरा धूर निघू लागला. त्या दिवशी वारा अतिशय मंद होता, त्यामुळे धूर इकडे तिकडे न पसरता सरळ रेषेत वर गेला. दुर्दैवाने तो वर जाऊन त्याच चिंचेच्या झाडाच्या एका उंच फांदीत शिरला. विशेष म्हणजे त्याच झाडाच्या फांदीवर मधमाशांचे एक मोठे पोळे होते. धुराचा वास आणि उष्णता लागतात मधमाशा प्रचंड विचलित झाल्या. स्वतःचे घर आणि राणीला वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने मधमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी तिथे उपस्थित लोकांवर अचानक जोरदार हल्ला चढवला. 5 मिनिटापूर्वी जिथे फक्त शोक आणि शांतता होती, तिथे आता भीषण हाहाकार उडाला. लोक रडणे विसरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. काहींनी नदीच्या दिशेने धाव घेतली तर काहींनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. काटेरी झुडपांमध्ये काही लोक शिरले. माशांनी अग्नी देणाऱ्या मुलाला आणि नातेवाईकांनाही विडले. लोक अंगावरील कपडे झटकत अक्षरशः जेवाच्या आकांताने पळत सुटले. काहींनी गावातील घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून आत आश्रय घेतला. अंदाजे 15 ते 20 मिनिटं संपूर्ण स्मशानभूमी पूर्णपणे रिकामी झाली. तिथे फक्त मारुती काकांच्या जळणारी चिता आणि लोकांचे विखुरलेले चपलावर रुमाल उरले होते. या अघटित घटनेने माणसाला निसर्गाच्या प्रकोपाची आणि ताकदीची जाणीव करून दिली, जी भंडारा जिल्ह्यातील इतिहासात हा काळा दिवस म्हणून नोंदला गेला.